नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टरबूज या पिकाला या अवस्थेमध्ये आपल्याला मित्रांनो फवारणी व ड्रिचिंग जी आहे तर ती कशाप्रकारे करायची आहे. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अशा अवस्थेमध्ये आपल्याला टरबूज पिकाला जे आहे तर ते आपल्याला फवारणी म्हणून काय द्यायचं आहे आणि ड्रिपद्वारे काय द्यायचं आहे. तर ते मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. तर मित्रांनो, माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पाहू शकता आता आपल्या टरबूज पिकाला जवळपास 15 दिवस जे आहेत तर ते झालेले आहेत. आणि आता जे आहे तर आपल्याला या टरबूज पिकाला मित्रांनो सर्वात पहिले तर एक ड्रिचिंग करायची आहे. यामध्ये आपण फिप्रोनिल आणि इमिडाक्लोप्राइडवालं जे पोलिस आहे किंवा ACP असेल किंवा विराट विविध कंपन्याचं जे औषध आहे तर हे मित्रांनो आपल्याला एक घ्यायचं आहे. एकरी 100 ग्रॅम किंवा आपण प्रत्येक 20 लिटर पंपाला आपण 10 ग्रॅम घेऊ शकता. त्यानंतर ह्युमिक आहे, आपण 50 ग्रॅम ह्युमिक घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे आहे तर ब्लू कॉपर जे बुरशीनाशक आहे तर ते घ्यायचं आहे मित्रांनो. आणि त्याची जी ड्रिचिंग आहे तर ती आपल्याला करायची आहे. या अवस्थेमध्ये टरबूज या पिकाला पहिली ड्रिचिंग उगवून आल्याच्यानंतर 8 दिवसांनी आपल्याला जी आहे तर ही ड्रिचिंग करायची आहे. आणि लावल्यानंतर 15 दिवसांनी पहिली ड्रिचिंग जी आहे तर ती करायची आहे मित्रांनो. आपण पाहू शकता की पपईसुद्धा आपण जी आहे तर ती आंतरपीक म्हणून टरबूज पिकामध्ये लावलेली आहे. यानंतर आहे मित्रांनो की ड्रिपद्वारे आपल्याला काय द्यायचं आहे. ड्रिपद्वारे मित्रांनो आपण सल्फर जे आहे तर ते याचा आपण वापर करायचा. एकरी 3 किलोच्या हिशोबानं जे आहे तर ते सल्फर द्यायचं आहे. याचा असा फायदा आहे मित्रांनो की सल्फरमुळे काय होतं की मुळ्यांची वाढ चांगली होते. आणि जे अन्नद्रव्य आपण टरबूज पिकाला दिलेला आहे बेसल डोस तर तो खत उचलण्यास, झाडाला लागू होण्यास जे आहे तर ती मदत होते. त्यामुळे काय होतं की जे आपण खत वगैरे दिलेलं आहे टरबूज पिकाला बेसल डोसमध्ये तर ते चांगल्या प्रकारे पिकाला लागू करण्याचं काम जे आहे तर ते सल्फर करत असतं. त्यामुळे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की सल्फरचा सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे मित्रांनो या पिकामध्ये. आणि त्यानंतर जे आहे तर सल्फरचा वापर केल्यामुळे मित्रांनो जे आपण खतं जे देतो आपण टरबूज पिकाला तर ते व्यवस्थितपणे टरबूज पिकांच्या सर्वत्र भागात लागू होण्यास जे आहे तर ती मदत होत असते. आणि आता पाहूया आपण मित्रांनो की आपल्याला फवारणीमध्ये काय घ्यायचं आहे. फवारणीमध्ये मित्रांनो आबासिन नावाचं जे इन्सेक्टी ॲसिड आहे तर ते घ्यायचं आहे आपल्याला. आपण फोटो तर पाहतच असाल. त्यानंतर जे आहे मित्रांनो तर ते आपल्याला एक बायो सिम्युलेटर जे आहे तर ते घ्यायचं आहे मित्रांनो. बायो सिम्युलंट घ्यायचं आहे मित्रांनो. ते ई-चार्ज नावाचं जे आहे ते आहे. आणि त्यानंतर घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला एक चांगल्या प्रकारचं असं बुरशीनाशक, त्याचं नाव आहे बायरॉक. खूप चांगल्या प्रकारचं असं बुरशीनाशक आहे मित्रांनो. पिकावर सुरुवातीच्या काळात फवारणी करण्यासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे चांगल्या प्रकारचं. तर याचा जो वापर आहे मित्रांनो करू शकता आपण फवारणीमध्ये. तुम्हाला जर मित्रांनो या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी.